नमस्कार. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मी दीक्षा गुरव माझ्या कोकण कन्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. तर आज संडे आहे, तर बघूया आपला संडेचा दिवस कसा जातो आणि काय काय जेवायला मिळतं. हा ना दीदी, काय बनवणार आहे आज? काय माहिती नाही अजून, बघू काय बनतं ते. आणि चला पुढे बघूया दिवस कसा जातो आपला. तर चला बघा, मिस्टरांनी माझ्या चिकन आणलंय आणि ते आता मला बारीक करून देतात. आता काय बनवायचं बघूया, आता काय बनवते ते. मुलांची काय फरमाईश असेल त्याच्याप्रमाणे बनवते. तर हे इथे चिकन आणलंय मस्तपैकी. मुलांनी बिर्याणी बनवायला सांगितली, तर बघूया आता चिकन बिर्याणी बनवते. तर इथे आम्ही मसाले आणले होते, खडे मसाले. तर आमचा बिर्याणीचा बेत चालू झाला, तर आम्ही हे असे खडे मसाले डब्यामध्ये भरून ठेवतो. अशा प्रकारे आमची बिर्याणीची तयारी चालू झाली आणि मी आता बिर्याणी करते. एका साईडला मी गॅसवरती भात ठेवला होता आणि दुसऱ्या साईडला चिकन ग्रेव्ही बनवायची होती, तर त्याची मी तयारी करत होती. तर कढईमध्ये मी तेजपत्ता, खडे मसाले वगैरे टाकून घेतले आणि पुढची रेसिपी कंटिन्यू केली. आता मी पाणी उकळायला ठेवलं होतं, त्याच्यामध्ये बासमती राईस टाकून घेतला आणि त्या साईडला बघताय कांदा हे करायला ठेवला आहे मी आणि थोडंसं मीठ टाकून राईस तयार करून अशा प्रकारे आपली मस्त अशी बिर्याणी तयार झाली. आणि मी त्याचे थर लावत होती. थर लावून झाल्यानंतर 5 ते 10 मिनटं परत थोडीशी बोलतात ना दम यायला, तशा प्रकारे मी ती दम यायला ठेवली. अशा प्रकारे मस्तपैकी मी थर लावून घेतली.
बिर्याणीचे थर लावून झाले आणि गॅस मीडियम करून मी त्या साईडला कढई ठेवली आणि या साईडला बघा थोडासा चिकनचा रस्सा केला, कारण मला जास्त बिर्याणी आवडत नाही म्हणून मी हा चिकनचा रस्सा केला आहे आणि मस्तपैकी आता चिकन रस्सा आम्ही खाणार. तर आम्ही आता जेवायला बसलो. माझ्या मुलाला विचारलं कशी झाली बिर्याणी, तो पण म्हणाला मस्त झाली करून. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.